श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी आईस्क्रीम घरच्या घरी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी एका टोपमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण दूध आपल्या टोपच्या तळ्याला चिकटू नये यासाठी. आणि आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात. आणि दुधाला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आणि दूध असं सतत चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून दूध असं ओतू जाणार नाही किंवा तळाला चिकटणार नाही यासाठी. तर इथे मी मखाणे घेतलेले आहेत आणि हे बदाम मी 3-4 तास भिजत ठेवले होते. आपल्याला हे बदामाचे साल्टे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. बदाम पाण्यामध्ये जास्त वेळ भिजल्यानंतर साल्टे कसं पटकन निघतात, त्यासाठी मी हे भिजायला ठेवले होते. आणि दुधाला पण छान उकळी आलेली आहे. दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते आणि एका पॅनमध्ये मखाणे थोडेसे परतून घेते, जेणेकरून मखाणे पटकन अशी वाटले जातील मिक्सरमध्ये त्यासाठी. आणि दूध पण आपल्याला सतत मधून मधून हलवत राहायचं आहे. तर मखाणे पण असे कडक झालेले आहेत. आता आपण हे थंड करून घेऊयात आणि मगच आपल्याला मिक्सरला ते वाटून घ्यायचे आहेत. क्वांटिटी अशी कमी होत जात आहे दुधाची. आणि इथे मी 2 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण दूध टाकूयात आणि चांगलं हे मिक्स करून घेऊयात. कस्टर्ड पावडर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नयेत. तर अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूयात. आणि दूध पण छान उकळलेलं आहे. क्वांटिटी पण अशी कमी कमी होत आहे दुधाची. चांगलं दूध आटून येत आहे. आता आपण जे मखाणे परतून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे मी हे मखाणे वाटून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर ठेवले तरी चालतील किंवा एकदम बारीक पेस्ट केली तरी चालेल. आता यामध्ये मी जे आपण साल्ट काढून बदाम घेतलेले आहेत ते टाकणार आहे आणि दूध टाकून हे वाटून घेणार आहे परत. तर अशा प्रकारे मी हे दोन्ही वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता आपण हे दुधामध्ये टाकून घेणार आहोत. आणि 2 मिनिटांनंतर आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मखाणे चांगले शिजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता दूध पण छान आटलेलं आहे. क्वांटिटी एकदम कमी दिसत आहे. तर अशा प्रकारे छान आपलं दूध आटलेलं आहे. आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊयात. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी थोडीच साखर टाकलेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता आपण साखर चांगली मिक्स करून घेणार आहोत. दूध चांगल्या प्रमाणात गरम आहे, त्यामुळे साखर आपली लगेच विरघळली जाईल. आणि आता हे मी थंड करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी हे गार करून घेतलेलं आहे. आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत किंवा ग्लासमध्ये घेतलं तरी चालेल. आता आपण याला प्लास्टिकने असं कव्हर करून झाकण लावून घेऊयात, जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही. आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. त्या अगोदर मी डीप फ्रीज केलेले आहे, जेणेकरून आपली आईस्क्रीम ही पटकन तयार होईल अगदी 4-5 तासात. डीप फ्रीज नाही केलं तर आपण हे रात्रभर ठेवायचं, तेव्हा आपली आईस्क्रीम छान तयार होते.
5-6 तासाने आपली आईस्क्रीम छान अशी तयार झालेली आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी अलगद आपली अशी आईस्क्रीम निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडा वेळ झाला डब्बा बाहेर ठेवला होता, अगदी 2-3 मिनटं, त्यामुळे मेल्ट होत आहे. आता आपण ही कट करून घेऊयात. एकदम इझिली कट पण होते. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली आईस्क्रीम बनलेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.